करतोय मी. आठवण बेवशीने सांगितली. हा, आता मी ते आपले बाळकृष्ण बाबा होते की नाही, तर त्यांना तर त्यांना हे त्यांचे जे कॉन्टेम्पररी होते त्यांचे भाऊ बहीण ते सगळे बाळक्या म्हणायचे. तर बेवशी जेव्हा लहान होती तर एक दिवशी ए, विजय, एक मिनिट त्याला आम्हाला ऐकू येत नाही. लहान मुलं फार गडबड करतायत. व्हिडिओ करा ना. करतोय ग मी. आणि विजय, यू हॅव टू टॉक लाऊडली म्हणजे ही कॅन हिअर. हां तू उभा राहा बरोबर. ज्याने कोणाला बोलायचं त्यांनी जे श्रीमंत टार्गेट हा इथे बस. हा, गुड आयडिया. विजय इथे बसली त्याला ऐकू येईल. हा विजय मग तुझं भाषण झालं करणार होतास की- तू. हां आणि जयश्री थांब म्हटलं की थांबायचं. आणि मी व्हिडिओच्या शेजारी बसते. सर्वात पहिल्यांदा विजयचं भाषण. हो, विजयाच्या सगळ्यांनी आपापल्या आठवणी सांगायच्या महत्वाच्या मोठ्या. जरा ऐकू कमी येते ते पुढे बसा, जरा ऐकू बरं येते ते थोडं मागे बसा. आणि ज्यांना गप्पा मारायच्या त्यांनी शेजारच्या बसते. नाही मी फक्त म्हणाल ये ना. आणि ते तो गोष्टी सांगतो. हो मोबाईल तर मानपत्र वाचन चाललंय. छान छान असतं ना व्हिडिओला आन्सर मिळाले. लॉंग पिशवी बघितलीस का? नाही चंदूला काय म्हणली? पहिल्यांदा केव्हा थांबा. हां. बघितलं नाही, खोकला त्याला. काय ना आता जेव्हा- पहिल्यापासून जेव्हा हे मंडळी बेळगावला राहायची हा. तर आपण त्या घरात गेलो होतो परवा, टिळकवाडी का ठळकवाडी जे हो, गेलो म्हणतात होतो. ते. हा, तर तिथे पहिल्यांदा मला वाटतं आम्ही मला बघितलं. हा. आणि त्या आठवणी माझ्या खूप ताज्या आहेत. हा. आणि त्यातली एक आठवण म्हणजे तुमच्या मागणं ते रेल्वे लाईन जायची. आणि तिथे कुठेतरी ॲक्सिडेंट झाला होता आणि somebody वॉज रन ओव्हर बाय ट्रेन. हा. आणि त्या पोलिसांनी काहीतरी ती बॉडी अशी म्युटिलेट होते ना, त्यांनी तसं आता आयत्या वेळी काय मिळणार ते गवताने टाकून झाकली होती. आणि ते दृश्य आता इतकी वर्ष झाली, किंवा किती वर्ष झाली, 70 वर्ष झाली असतील, अजून ते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भाऊंची पेटी ऐकायचो आपण तेव्हा. आणि एक अशी गोष्ट होती की त्या बाहेरचा तुमचा जो रस्ता होता अंगोल रस्ता. काळेवाड अंगोल रोड. तिथनं आता त्या धमणी नावाची बैलगाडी जायची हो. तर त्या धमणी. सीझन होता ना, तर भाऊंनी वाटतं सबंध ते त्याचं गाडीभर काहीतरी संपूर्ण जमिनीच खरेदी हा करायची. 1 रुपया का कधी इतकं माहिती आणि 1 रुपयाला 100 आंबे घेतले होते हा आपण. काय घेतलं? 1 रुपयाला 100 आंबे. हा. रायवडे होते हो हो, हो. 100. आणि 1 रुपयाला 100. त्यावेळेला काय त्याची बाहेर जांभळं पडायचे ना, आम्ही पुण्यातल्या लोकांनी कधी अशी बघितलेली नाही. फक्त मंडईत जाऊन काय पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो इथं जांभळे पुढे राहायची, तयार पिकली जांभळं. आणि इट ॲज मच ॲज यू कॅन. आणि ती फार मजा यायची. आणि आपण काजू काढायचो आणि काजू भाजून ते दॅट वॉज अल्टिमेट. म्हणजे यू गेट फ्रेश कॅशूज फ्रॉम द ट्री अँड यू ॲक्च्युली रोस्ट देम अँड ईट देम. दॅट म्हणजे आणि ते सुद्धा ओले काजू. ओले काजू. मला हा, काय हा. ओले काजू तर काढा. अशा काही आठवणी होत्या. आणि पण नंतर मग हे लोक सगळे पुण्याला आले. आणि पुण्याला आले तेव्हा चंदूकडे ती एक 5 नंबरची बॅट होती. क्रिकेट. आता आहे की नाही मला माहित नाही, पण ती म्हणजे अशी ब्रॅडमनची बॅट असते की रेअर होती. ती त्यावेळेला काय कोणाकडे असं सगळे जोड मिळत असं पण होतं, कोणाकडे बॅट बॉल काही नसायचं. त्यामुळे ह्याची ती 5 नंबरची बॅट म्हणजे बॅटिंग करायला मला. आणि त्याने एक तो बॉल आणला होता, तो त्याला कसं बूट्सचा बॉल काय दगडी बॉल, दगडी इट वॉज दट इज सो हार्ड. म्हणजे इट वॉज लाईक अ मिसाईल. अगदी त्याला काही कव्हर नाही, काय नाही. हे तो जर तुम्हाला लागला ना तर म्हणजे पायाला लागला की चंदू ते फास्ट बॉलिंग टाकायचा. आणि त्याचे ॲक्शन त्यावेळी ते इंग्लंडचे स्टॅथम आणि स्टॅथम हो. दोघं फास्ट बॉलर फेमस होते. Yes. याची बॉलिंगची स्टाईल त्या स्टॅथम्स होते, म्हणजे फ्रंट ऑन. काही लोक साईड ऑन असे टाकतात ना, डेव्हिडसन वगैरे तो साईड ऑन टाकायचा. तर ती आणि इतकं फास्ट टाकायचं इट वॉज लाईक अ टेरर. म्हणजे असं म्हणजे नंतर नमून हा आला. आणि 1 वर्ष माझ्या पुढे होता. त्यामुळे तुम्हाला काय काही गोष्टी सांगायच्या. मी आता त्या प्रवास सांगत नाही, आम्ही सगळे ग्रोईंग एजचे होते. पण हा त्यातल्या वयाने माझ्या जवळचा ना, त्यामुळे आम्हाला आम्ही म्हणजे श्रीधर किंवा रविरात आम्ही लिंबू टिंबूच म्हणायचो. म्हणजे थोडासा पुढचा I didn't even exist as far as you were concerned. म्हणजे असा
त्याचा फारसा नाही, नाही. भावनिक नाही. 52 मध्ये झालेलं हो. दॅट वॉज इन 56-57 होतं. हो मग आता 4-5 वर्षाचं म्हणजे दे डोंट एक्झिस्ट. एनिवे चलो. हां तर आता पण बेसिकली आपण ते कधी सगळ्यांना माहिती एकत्र असं वाढलो की सख्खे भाऊ बहीण वाढतात तसे वाढले. सगळ्यांना एकमेकांच्या घरी म्हणजे असं कधी वाटायचं नाही की आपण बऱ्याच मामांचे ते लाड इतके त्याने आमचे केले त्या आठवणी आहेत. म्हणून मी परवा लिहिलं होतं ना. त्यांच्या प्रत्येक म्हणजे मला आठवतं बांद्र्याचं ओरिजिनल बँडस्टँडचं हो येस त्या पत्र्याच्या अशा होत्या. तर त्या घरापासून मग नंतर गिरगावातलं घर ते कोया खया चांद गाणं तेव्हाच होतं सारखं पॉप्युलर राहायचं. कोया खया चांद ते देवानंदचा पिक्चर ना काळा पाणी त्या टाइमचं. मग तिथून नंतर मग वाटतं तुम्ही कोल्हापूरला गेला त्या घरी पण आम्ही आलो. मग सांगितल्याला गेला तिथे पण आम्ही होतो. मग इकडे चिवी जोशांचं घर होतं तिथे तर काय पुण्यातच असताना प्रश्न तुमची नाही. पाठ सोडली नाही आम्ही. मग नंतर ह्याच्यात गेलो कशात म्हणून आम्ही अमेरिकेला पळून गेलो. MIG कॉलनी हो. बांद्रा तिथे तिथून मग हाजी अली घर तिथून मग पुढे साने गुरुजी नगर. त्यामुळे इतक्या मामाच्या गावाला आम्ही गेलेले आपण फार म्हणजे गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असेल. हा नगरचं राहिलं अगदी अर्ली म्हणजे ते नगरला होते नाना बेबी माणसाचं लग्न व्हायचं होतं. अब्दुल नावाचा गाडी होता. जन्मला. एवढंच मला माहिती आहे अब्दुल नावाचा आणि मुलगा होता. हो तू ना? जन्मलाच नगर. माझा जन्म नगरचा. असं त्यामुळे आणि आम्ही पहिल्या दिवशी गेलो होतो तुला बघायला. तू पाण्यामध्ये तसाच असं दिसतो ना आता. नाही पुण्यात आल्यानंतर मग तळेगाव करवाड्यात हे आमच्या अगदी शेजारी आहेत. त्यामुळे काही मावशी तर रोज विष्णू दर्शनाच्या निमित्ताने आमच्या घरी यायची. अगं अक्का ते तुला सांगायचं आहे. मग त्या अक्का आणि त्यांच्या दारात गोष्टी व्हायच्या. ते झालं ते गेल्यानंतर मग पुढच्या दारात पुन्हा अगं अक्का तुला ते सांगायचं राहिलं. असं करत कर म्हणजे ताई मावशी यायची विष्णूच्या दर्शनाला. जवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या गप्पा चालायच्या. मग उन्हाळ्यात कॅरम असायचा भाऊंच्याकडे येस आणि भाऊंच्या इथं कॅरम तो शेतात तो हा होता तळेगावकरांचा तो पण चांगला खेळायचा. अनिल अनिल आणि अरुण, हा. अरुण. आणि मग ते आम्ही भाऊंचे भाऊ म्हणजे काय एक्सपर्ट होते त्या कॅरम मध्ये. एका गोटीत तर आम्ही समजा त्यांच्या पार्टनर असतो आणि आता रे शेवटची गोटी घ्यायची आता त्या पहिल्या 5-6 गोट्या घेतलेल्या असायच्या. शेवटच्या गोटीला नेमका म्हणजे त्यांच्या भाऊंची फेमस म्हण होती शिकार उठलं म्हणले की कुत्रे नेमकं बसतं. येस येस कुत्र पाहिजे फार मजा यायची. म्हणजे असं त्या घरात असं फ्री वाटत होतं. असं पण दुसऱ्याच्या घरी गेलो असं ते वाटायचं नाही. आणि त्यामुळे ऑल ऑफ कझिन्स आणि चंदू वगैरे असं म्हणजे काय फॉर्मल काय बघत नाही पण खूप मजा आली. आणि चंदनवडनं हे असे दिवस आपले कंटिन्यू राहतील. आपण सगळे असे हेल्दी चांगले राहावेत. आणि मग 80वा 85वा 100वा काय असेल ते म्हणायला काय हरकत आहे? वचन आहे की दरीत राहतात. बिलकुल नाही. मग नंतर हा एक राहिलं सांगायचं होतं ते बहुतेक कोणाला माहीत नाही. आम्ही जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आमची स्टडी टूर असायचे तर आमचे काय स्टडी टूरचं नाव असायचं म्हणजे साईट सीइंग असायचं बेसिकली. म्हणजे कुठेतरी बारीकसे इलेक्ट्रॉनिक कंपनीचं दुकान असं ते आम्ही म्हणतो आम्हाला ते कारण मी इलेक्ट्रॉनिक्स टेलिकॉमच्या बॅचला होतो तेव्हा आम्ही आमची ते श्रीनगर होता. तर तिथं खरं काय बघायचं ते कुठलं तरी रेडिओ स्टेशनचं बघता आम्ही ट्रान्समिशन स्टेशन आणि तो स्टुडिओ बघायला निमित्त होतं. त्यामुळे मला माहिती होती चंदूचं पोस्टिंग कुठं बारामुल्ला झालं होतं आणि माहिती होती श्रीनगर आणि तो 70 त्या वॉरच्याच टाईमचा अलीकडच्या पलीकडे 68 हां. तर ते 65चं वॉर झाल्यामुळे लोकांना ती गावाची नावं माहीत झाली. बारामुल्ला पुरी पुंछ वगैरे असे. तर तिथं म्हणणं माझं काय स्टोरी धाडसी निर्णयाप्रमाणे मी म्हणलं आपण चंद्र जाऊन भेटूया. माझा एक मित्र होता मेहता म्हणून तर त्याला तर माझा जवळ होतं. तर आम्ही आता त्यावेळेस कम्युनिकेशन काही नसायचं ना. लँडलाईन सुद्धा आमच्याकडे कुठं म्हणजे आम्ही ट्रिपला गेलेलो हॉस्टेलमध्ये कुठेतरी राहिलेलो. तर तिथे मग कसा तुझा पत्ता काढला काय आय डोंट नो म्हणजे मिस्ट्री स्टोरी. आम्ही त्याच्यावरती फोनवरती बोललो होतोस का? फोन कुठनं फोन केला तुझा फोन आम्हाला कसा मिळाला काय माहित नाही. स्टोरी मी तिथे होतो एजी सेकंड लेफ्टनंट एजी म्हणजे असिस्टंट गॅरेशन इंजिनियर. आम्हाला वाटतं सेकंड लेफ्टनंट खूप मोठी नाव एका डबल नाव सेकंड नाही आता आला म्हटलं तू यू डोंट वरी आय विल कम अँड पिक यू अप. आय हॅव गॉट माय जीप अँड
ते सगळं. आणि दॅट वॉज अनिल श्रीनगरमधलं ते पोस्टिंग म्हणजे काय हेवनली गिफ्ट होती बिझनेसમાં. आम्ही त्या जरी आम्ही फील्डमध्ये होतो तरी एव्हरी वीकेंड वी यूज टू गो टू श्रीनगर टू सी दॅट डाल लेक अँड आणखीन हे काय चार चिनार हे ते सगळं. तुम्ही विजयला सांगितलं डोंट वरी आय गॉट माय जीप आय विल कम अँड पिक यू अप. किती बोल तुला संध्याकाळी पिकअप केलं मला, हां सगळं संध्याकाळी पिकअप केलं त्या एस टी स्टँडवर. हां ओके हां एस टी स्टँडवर. आणि आम्ही आलो आणि मग माझ्याकडे राहिला हा रात्री ह्याच्यामध्ये. नाही तो रात्री तो त्याला काहीतरी हे नव्हतं ते त्यावेळी रिस्ट्रिक्शन होतं की यू कॅन गो आउट ऑन अ कॅन कॉन्वॉय और समथिंग लाईक दॅट. तर तेव्हा आता ते दुसऱ्या दिवशी सकाळी हा जाणार म्हणून म्हटलं आता काय. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो आय थिंक. अँड इट वॉज स्नोईंग. हो इट वॉज स्नोईंग. त्या अशा चेनवर बांधलो त्या माझ्या गाडीला वगैरे. तर त्या तिथे साधारणपणे आय थिंक वी स्टार्टेड ॲट अबाउट 5:30ला आम्ही स्टार्ट केलं असेल तिथे श्रीनगरला जायला. याची 7 वाजताची काहीतरी तुझी एस टी जाणार होती. तर तिथे गेल्यानंतर काय झालं की पहिली आपला पोलिसांचं ते हे असतं ना चेकपोस्ट. हां चेकपोस्ट. चेकपोस्टला त्याला काय आपण ते एनिवे TCP आर्मीची ती TCP ट्रॅफिक कंट्रोल पोलीस. तर तिथे गेलो तर मला तिथून निघालो तर मी काही TCP वगैरे घेतलीच नव्हती आणि मी आतापर्यंत कधी TCP घेतलीच नाही कारण आय वॉज इन MES आणखीन तसं जे आम्हाला काही ती लागू होत नव्हती. तर तिथे गेल्यानंतर त्याने पकडलं पोलीस म्हणाला साहब आपका TCP दिखाओ. म्हणजे का TCP तो नहीं है, हम तो हमेशा इसको छोड़ने जा. नहीं TCP चाहिए तो नहीं जा सकता है. त्यावेळेला त्या 19 ड्यूमध्ये कर्नल पाटील वॉज कर्नल ॲडम अँड बिईंग AG he was looking after, no? This was quartermaster and everything. So I knew him well. He was also. तर मी त्याला सकाळी साधारण मला वाटतं 5:30ला when it is snowing I called him. I said, he said, who is that? I said, sir, I am Desai speaking. So क्या हो गया? I said, sir, my cousin has come and I had to leave him to ST stand in Srinagar. I don't have TCP. So please tell. Okay, give him 21. त्याने दिली आणि मग तो म्हणाला इसको छोड़ दो. मग मी चलो असं करून मी त्याला सोडलं म्हणजे त्याच्या ह्याच्यामध्ये. पण इकडे काय झालं माहिती का, अरे आमचे जे इन्चार्ज सर होते, अरे 2 स्टुडंट्स मिसिंग दॅट ऑल्सो इन काश्मीर एरिया इन दॅट काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर. तो माणूस म्हणजे हार्टफेलने जाण्यासारखा आन्सर फॉर दॅट की यांच्यावरच्या लोकांनी मला सांगितलं काय तुझा माहोल बघू गोंधळ घातला. तुम्ही गजा ओखल्यावर सगळे एकत्र होता ना. आम्ही परत आलो तिथे. कुठे होतास तिथे? मी नव्हतो पण विजयच्या बरोबर जे आमचे मित्र होते गजा गोखले वगैरे होते. म्हटलं काय तुझ्या माहोल भावाने गोंधळ घातला फेमस कम नटोरियस. रात्रभर आम्ही वाट बघत होतो म्हणजे कोण श्रोते कोण मेहता. मी ऑल्सो रॅन टाईप स्टुडंट होतो. मी असं काय अकॅडमिक ब्रिलियंट वगैरे किंवा स्पोर्ट्स बीट किंवा काय सोशल ॲक्टिव्हिटी नाटक बिट कशात हे नव्हतं. म्हणजे त्या रोल कॉलमध्ये जे 40 नावं असतात त्यातनं माझं एक नाव ह्याच्या पलीकडे नाही. पण दुसऱ्या दिवशी प्रत्येकजण हा शिवटी आपले फक्त म्हणजे मारायचे नाही. स्कूल चाइल्ड असताना तर त्यांनी हो कारण केवढी जबाबदारी रे रिस्पॉन्सिबिलिटी केवढी होती. रिस्पॉन्सिबिलिटी केवढी होती म्हटलं. त्याच्या आधी तू एकदा OTS मध्ये मद्रासला आला होतास. म्हणजे तू तुझी आलं ती टूर मद्रासला ते आय थिंक सेकंड इयरमध्ये आली असेल. तुमचं फायनल इयर होतं श्रीनगरला जे होतं ते. आणि त्यावेळेला त्याने तू आला होतास मला भेटायला. हां तर मी तुला तिथं म्हटलं ठीक आहे मी येतो तुला ह्याच्या. मी तुला घेऊन तिने सगळं दाखवलं ते OTS ते तिकडचे आमचे हे. आणि नंतर तेवढंच होतं. त्यानंतर काय कॅफेटेरियामध्ये काही खाल्लं असेल याकडे आणि मग तुला सोडलं तिथे. द स्टोरी इज स्लाइटली इमोशनल आय वुड से. बट तो त्याला सोडलं
आणि आय डोंट नो इट मे बी बिकॉज ऑफ लॉट ऑफ प्रेशर ऑफ आर्मी ट्रेनिंग अँड आर्मी दिस वन अँड ऑल दिस थिंग त्याला सोडल्यानंतर वेन आय वॉज कमिंग बॅक आणि यू विल नॉट बिलीव्ह सायकलवरनं आपण झालं ना सायकलवरनं थोडं पुढे गेल्यानंतर आय हॅड नो कंट्रोल आय वॉज जस्ट फाईन ओनली आय वॉज वीपिंग म्हणजे नॉट व्हेरी दिस वन बट जस्ट असं हे होतं काय देर इज समथिंग विच इज लॉस्ट और समथिंग लाईक दॅट आणि गेलो तो किती लहान होतास तेव्हा 18-22 कुठल्या दॅट वॉज आय वॉज 21 year old. म्हणजे लहानच होतास ना 21 year अरे बाबा. त्यावेळेच्या मनाने 15 आणि 18 आपण फार तयार नव्हतो. आजकालची 10-12 वर्षी पोरं तयार असतात ना हं. तसे आपण 25 वर्षाच्या वयात तयार नव्हतो. आपण वी स्टील रिटेनिंग द Innocence. चाइल्ड इनोसन्स अँड थिंग्स लाईक दॅट. आजकालचे 10-12 वर्षाचे त्याला कधी तर आईवडिलांपासून इन्फिनिटी कॉम्प्लेक्स आणतात माहिती काय. But to tell you something about this, since he has आज पास्टमध्ये आपल्याला घेऊन गेलेलं आहे याच्यामुळे नवविष्णू मंदिरमध्ये आणि आम्ही हे जे आपलं बेळगावहून आलो होतो 1956मध्ये आम्ही बेळगावला 56 सप्टेंबर मला पूर्वीच्या लोकांची आठवण याच्यासाठी काढायची आहे आता ह्याच्यासाठी की हाऊ दीज पीपल वेअर इतके सोशिक आणि इतके चांगले एकमेकाशी प्रेमळ असलेले अफेक्शन लव जे काही तुम्ही म्हणाल आणि इवन दी इनलॉज म्हणा किंवा काही म्हणून त्याच्या जे जे एव्हरीबडी वॉज हेल्पिंग एव्हरीवन दिस इज वॉट माय आता ते थोडं गेलेलं आहे सगळं म्हणजे आजच्या पिढीमध्ये ते तिथे मी बघितलं की आता वी वेअर 3 जयश्री मी आणि श्रीधर आमचे आई वडील आणि हे दोघं जण हे चौघं पुष्पा आणखीन एकंदर 9 जण असे जे लोक होती 2 खोल्या होत्या मी जे यू रिमेंबर 2 खोल्या होत्या त्या 2 खोल्यामध्ये ही 2 कुटुंब राहत होती 6 महिने नाही 1955 टू 56 जोपर्यंत तळेगावकरांची गाड्या हे नाही मिळाली दॅट वॉज जागा मिळाली 8th स्टँडर्डमध्ये 1 जानेवारी 57 आपण राहिलेलो. हां दिस वॉज अबाउट 5 महिने 4 का 5 महिने 4 महिने 1 जानेवारी 57 आपण राहिलेलो. तिथे गेलो नाही आलो 1 किती जानेवारी वाजता 57 ला. आलो सप्टेंबरमध्ये हां मग 4 महिने राहत होतो. पण त्याच्यात आणखी गंमत आपली तळेगावकरांच्या छोट्या 3 खोल्या होत्या त्यात रवीची आणि अनिलची मुंज करण्याकरता मामी आणि हे सगळे जवळ 1-2 ते महिने वेगळे आय एम टेलिंग यू समथिंग डिफरंट आय एम टेलिंग यू समथिंग डिफरंट सेम प्रिन्सिपल. हां हे जे आहे हे त्यावेळेला परिस्थिती काय होती दोघंही लोअर मिडल क्लास दोघांची परिस्थिती लोअर मिडल क्लासची होती. वन वॉज हॅव्हिंग सम दोघांचे काय एक वन वॉज गेटिंग 150 बिकॉज आय हॅव सीन माय मदर काउंटिंग दी 150 रुपीज पर मंथ. त्यांचं काय बाबूरावचं काय त्याच्यापेक्षा जास्त असणार नाही किंवा कमी असणार आणि अराउंड दॅट अराउंड बिकॉज डिपार्टमेंट वॉज डिफरंट. सो ही असताना सुद्धा कधीही काही कोणामध्ये भांडणं नाही. 2 पुरुष ज्यांचे संबंधही बट हे काय ते कधी कोणाही बोलत नाही कधी दोघांच्यामध्ये भांडण झाले. बहिणी आय कॅन अंडरस्टँड दे कॅन लिव्ह टुगेदर एव्हरीथिंग पण मेन स्टेईंग टुगेदर लाईक दिस इज समथिंग डिफरंट अँड ते दोघांनाही त्याचं क्रेडिट जात आहे. मेनली आय वुड से अक्का आणि बाबूराव आणखी ह्यांच्या ज्या आहेत त्याने ही जी ते जे प्रेम होतं आणि ते जे तर ते आता इथे कुठे बघायला मिळत नाही. दे हॅज रिमेंड ओनली इन युअर मेमरी दॅट्स ऑल. पण मुलांनी परंपरा चालू ठेवली नाही आता बोल हे जे आहे हे त्यावेळेला काय होतं की शेजारी पाजारी असे इतके हे नव्हते म्हणजे ते सुद्धा असे सांभाळून चांगले आपले पाटणकर हे वगैरे मग बेळगावचे काळे हां ते भाऊ आजारी होते ते आम्ही राहिलो ते त्यांच्या बंगल्यातच नाही का त्यांच्या घरात जेवण ही जी आहे ती समथिंग आठवडीतनं आली म्हणून मी सांगितली पण इट इज वर्थ थिंकिंग अबाउट म्हणजे
आता कोणाकडे एक दिवस राहायला जायचं म्हटलं तरी आपल्याला नको वाटतं, म्हणजे आपल्याला नको वाटतं. नाही, त्याचं सोडून दे. सोसायटी आपल्याला वेगळी नको झाली आहे. I was not saying that. तुला आवडलं तरी Next. येणाऱ्या माणसाला आवडलं पाहिजे ना. नेक्स्ट इन ऑर्डर ऑफ एज इज अनिलदा, राईट? विजय झाला, आता नेक्स्ट इज यू. नेक्स्ट सिनियरिटी. काय जयश्री? त्याच्यातले इंटरेस्टिंगली सांगली आणि मुंबईला MIG कॉलनी, टू एन एक्सटेंट इवन महालक्ष्मी कॉलनी, आय हॅड व्हेरी लिटल कॉन्टॅक्ट, कारण तेव्हा मी ऑलरेडी NDA इकडे तिकडे घेतलं होतं, त्यामुळे ही नोज मोर अबाउट दोज प्लेसेस अँड रवी ऑफकोर्स. पण सांगलीची मला आठवण होते. चंदू लिफ्ट इरिगेशन इंजिनियर. इरिगेशन डिपार्टमेंट. नाही, त्याचं काय झालं की आफ्टर डिप्लोमा म्हणजे असं होतं की त्यावेळेला डिप्लोमा तुम्ही सेकंड इयरमध्ये असलात तरी सुद्धा तुम्हाला नोकरी लागायची. इंजिनियर्सच नव्हते. घरी यायचं. हा. बरोबर आहे, तुम्ही अपॉइंटमेंट. मी तो थर्ड इयरसाठी ड्रॉप घेतला होता, तर मला ती चांगली ट्रेक आहे. थर्ड इयरला ड्रॉप जर फर्स्ट क्लास मिळाला तर आय कॅन गो टू डिग्री कोर्स ना सेकंड इयर. तर त्याच्यासाठी मी म्हटलं मग आता काय करायचं, नोकरी तरी घ्यायला पाहिजे आहे. कारण मी गेलो माझ्या ह्याच्यात नाही. म्हणजे त्यांचं कोण होतं ते तुमच्या वरचे ते होते इंजिनियर होते, त्यांच्या मला त्यांनी आमच्या ह्याच्यातलेच होते, म्हणजे नात्यातलेच होते देसाईंच्या. तर त्या सरळ मी स्ट्रेटवे त्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे गेलो. नाही का आय वॉज टोल्ड दॅट इथे व्हेकन्सी आहे, तर तुम्ही मला तर त्यांनी विचारलं तुझं नाव काय? म्हटलं देसाई. गोविंदराव देसाई तुमचे कोण? स्ट्रेट वे गोविंदराव. म्हटलं ते माझे आजोबा. अच्छा. आणि ते ह्याच्याकडून ते डेक्कनखान्यावरती राहतात अजूनही. आणि नाही ते ह्याच्यात राहणं श्रीधर तुला माहिती असेल, ते गोविंद त्या ह्याच्यामध्ये जे ह्याच्यामध्ये राहणारे गोपाळगाव समाजाच्या शेजारच्या ह्याच्यात राहणारे ते कोण? अरे त्या भाऊच्या आत्याबाई हां. आत्या होत्या. आत्या का असं काही? शहाणे. शहाणे. काका शहाणे. हां. तर ते तिथं मी म्हटलं ते ठीक आहे तुम्हाला देतो नोकरी, पण तुम्हाला सांगलीला जावं लागेल. मी सांगलीला म्हटलं की आमचे मामा आहेत. त्यावेळेला हे काही त्यावेळेला हे काही असं मनात आलं की अरे व दुसऱ्याच्या घरी तुम्ही जाणार, तुम्ही राहणार, तुम्ही त्याला काही सांगितलं असलं काय? अरे माझं सासू ना पहिली ती ब्राऊन गोरी हा विचारच करू शकत नाही तुम्ही. गोरेगाव होता म्हणतात मी ऑटोमॅटिकली देवस्थानकडे राहायला असतो. म्हणजे असं काय नाही की विचारलं नाही कोणी कोणाला सांगितलं ना मी येतो. ओके. तिथे तेव्हा मी इंडियेत होतो आणि चंदू तिथे होता. आणि तिथे सांगलीची ते सगळ्यात मोठी आठवण म्हणजे तिथे ते भगवान कंदी कलाकंद. बापरे, कलाकंद आणि सगळ्यात की ते दे यूज्ड टू से की कॉलेजची त्याची मुलगी आहे का बघा, ते अनिलला तिच्याशी लग्न करू द्या म्हणजे ते भगवानलाल कंदीची मिठाई खाता येईल. अनिलदा, इतकी मिठाई आपण खात होतो. पण तू फुकट मिळत होती आपल्याला त्या कॉलेजची मुलं द्यायची. कॉलेजमधल्या मुलांना आपण खूप आवडायचं ते वाटतं. बेळगावला. ते बेळगावलाच महाकुटुंब. पण सांगली. अनिलदा, तू बेळगावमध्ये तू 1 वर्ष राहिला होतास ना? तर कारण आणि असा शाळा सुटली ना फेमस त्या इतकी भूक लागायची जे खायला कुठे आहे. आणि मी सुद्धा बेळगावला आल्याचं आठवतंय. हो. आणि त्यावेळी कोणता तो सिनेमा जनक जनक पाहायला पाहिजे. आधार हां टॉकीज. हां. आधार टॉकीज. तर त्या ह्याच्यामध्ये ते 909 नाही मिलाव त्याच्यात होतं का? नाही, पण जनक जनक पाहायला पाहिजे सिनेमा झाल्यानंतर त्यातले ते डान्स आणि इतकी गाणी करून आय हॅव ॲक्च्युली गॉन आउटसाइड अँड वॉमिटेड. मला आठवतं की डिस्टिंक्टली आठवतं. कारण दुर्गी मावशी मला म्हणायची की तू आणि मी त्या 909 वर नाच करायचो. डान्स करून बाबी मावशीच्या अजून डोळ्यासमोर येत होतो. तुला आणि श्रीधरला जयशीला कितपत आठवते, बेळगावच्या काही काही मेमरीज अतिशय डीप आहेत. विशेषतः ती म्हणजे इफ यू रिमेंबर 55 साली
गोवा सत्याग्रह झाला. हो. आणि आपण बाहेर जाऊन तिथे ते सत्याग्रही जाताना बघितलं. त्या खानापूर चौकीवरनं गेले हो, होते हो. आणि जाताना सगळ्यांनी मग भारत माता की जय वगैरे वगैरे केलं आणि दुसऱ्या दिवशी ते सगळे माळ खाऊन वगैरे परत आले होते. लंगडत लंगडत, पशे करत वगैरे हो, वगैरे. हो. आणि त्यानंतर मग वन आफ्टर अनदर ते तिथे मारलेले लोक यायचे. ते पहिला हुतात्मा अमीनचंद म्हणून होता. आणि मग ते काँग्रेस चौकामध्ये मग Yes, ते yes. ट्रकवरती ट्रकवर वगैरे घातलेलं, घेऊन मला अगदी यायचे. आठवतं. वी ऑल यूज्ड टू गो देअर Yes, yes. दॅट वी आपल्या डिस्टिंक्टली शाळेला 1 महिना सुट्टी होती त्यासाठी. तो सत्याग्रह जेव्हा चालू झाला तेव्हा सत्याग्रहांची राहायची सोय नव्हती. आणि आमच्या शाळेला एक दिवस आपण त्यावेळेस संघात शाखेत जात हो तिथे आपल्या मैदानावर शाखा होती लागूनच शाखा होती. आणि तिथे इफ यू रिमेंबर एक दिवशी जगन्नाथराव जोशींनी येऊन आपल्याला तिथे मांडी घालून आपल्या तिथे बसून आपले प्रवचन केलेलं आहे. भाऊंचे मित्र होते. भाऊंचे मित्र होते ते बेळगावला मिळते अकाउंटमध्येच होते भाऊंच्या ऑफिसमध्ये. राजा तुला आठवत असलं जगन्नाथराव जोशी आपल्याकडे ते जगन्नाथ जोशी आपल्या घरी 1 महिना जेवायला येत होते. MP at that time. नाही जगन्नाथ जोशी कर्नाटकचा सिंह म्हणायचे. जगन्नाथ जोशी आपल्याकडे 1 महिना जेवायला येत होते. हो त्यांना कर्नाटक सिंह आणि म्हणायचे. ते कानडी आणि मराठी दोन्ही उत्कृष्ट एकदम, कारण ते धारवाडचे होते. जगन्नाथ जोशीचं भाषण ऐकायला शनिवारवार गर्दी करायची. धारवाड. ह्याच्यामध्येच होते ना धारवाड आणखी धारवाडमध्ये होते. होते त्यामुळे त्यांना दोन्ही भाषा हा. यायच्या. पण दॅट इज द फर्स्ट टाइम आय सीन RSS ची कल्चर की तिथे काय आम्ही 10-15 अशाच वयाची मुलं असू आमच्याबरोबर तिथे मांडी घालून बसून अँड MP ॲट दॅट टाइम वॉज अ बिग मॅन. हो. त्यांनी बसून आम्हाला गोष्टी वगैरे सांगितलेल्या आहेत. पण मी होतो ना मी बाल होतो हा शिशू होता. संघाची नावं असतात ना शिशुवर्ग बालवर्ग अशी. तो, ते समर्थ शाखा होती तर नाव होतं समर्थ आणि शाखा. आपल्याला त्यावेळेला गोळवलकरांच्या एका ह्याच्याकडे घेऊन गेले होते वाटतं ते मला. आणि तिथे आम्हाला असं बसवलं होतं नुसतं. दूर काहीतरी चाललं होतं काही ऐकू येत नव्हतं पण शिस्ती नुसतं बसून राहायचं आणि नंतर परत यायचं. संघाची शिस्त हा प्रकार त्यावेळेला खूप मग तिथे मी बऱ्याच 3 काठीचे जे असतात ना हे करायचे 3 हे प्रयोग करत होतो ते. आम्ही बाल ह्याच्यात होतो. मी आणि श्रीधर आणि बाल. त्याच्यात एक आपल्याला खेळ मला छान आठवतो. एक यज्ञकुंड म्हणून खेळ होता. ते 3 काठ्या ठेवायच्या आणि 3 विद्यार्थ्यांनी एकमेकांचे हात धरायचे आणि ते 3 काठ्या ठेवल्यामुळे तो यज्ञकुंड त्यात एकमेकांना ताकदीने ढकलायचं. तो यज्ञकुंडात गेला की झाली त्याची संविधा की तो बाद की मग पुढला प्ले यज्ञकुंड. ते मजा आहे. तर दुसरा एक खेळ होता. मी काही दिवस शाखेत जायचो पण आपल्या अंबुताईंच्या प्रेशरमुळे हो अंबुताई लेजेंडरी अंबुताई. आलं की विजय आंघोळ केली का वगैरे पहिला प्रश्न त्यामुळे लांबणं येतात किंवा असं ते टाइम झालं की आईला म्हणतो मी आंघोळ करतो अंबुताई येते किंवा त्यांना पाव खाल्लेला चालायचा नाही. घरात तेव्हा केव्हा तरी पाव नाही त्यांना रविवारी तो ब्रेड तो त्या लपून तर ते मी शाखेत होतं. त्यांचा एक फेमस खेळ म्हणजे काय करायचा की तिथे सगळे कुठलं इक्विपमेंट नाही सगळे फिजिकल ते मानलं पाहिजे त्यांना. ते एका मुलाने त्या ह्याच्यावर हे राहायचं काय भिंतीचा आधार घेऊन उभं राहायचं असं. मग दुसऱ्या वेळेस पळत पळत येऊन त्याच्या पाठीवर उडी मारायची आणि बसायचं. तिसऱ्या मुली येऊन पळत पळत येऊन त्याच्या असे सगळे फिजिकल फिटनेसचे ते खेळ अजून आठवतात. त्या शनिपाराच्या मागे एक आज शाखा होती बघ श्रीराम शाखा काहीतरी असं नाव होतं गाडीखानामध्ये गाडीखाना. हा तिथे आणि तिथे तुम्ही जर एखादी गेले ना ती बाजूवरची पोरं चौकशी करता यायची. मला आठवतं शनिवारा तिथे राहणे असे काय काय हे होत्या फॅमिलीज त्या पण संघाच्या यायच्या. त्यांना माहिती हा इथे येतो मला नाही का कान्या म्हणून घरी येऊन शाळेसारखी नाही बाळ दांडी मारली वगैरे. नाही पण एक होते त्यांचं बेळगावला सुद्धा मी बघितलं की आमच्या त्या शाखेमध्ये सर्वात मोठं मोहन त्याचं नाव होतं. आणि मला असं वाटतं की ते भागवत होतं पण ते भागवत आणि हे भागवत काही नाही ते फार फरक आहे. यंग आहे. तो तिथे तो मोहन जो होता त्यांची कशी RSSमध्ये ती त्यांची पद्धत होती की प्रत्येकाचं हे बघायचं म्हणजे काय वेलफेअर असो किंवा काय प्रकृती असो वगैरे. तर मी जर नाही शाखेमध्ये गेलो की तो दुसऱ्या दिवशी लगेच यायचा
हा. काय झालं आणि त्यांना टोपण नावाने माहिती असं काय चंदूचं काय झालं, चंदू बरोबर आहे ना, ते आई म्हणे ते आहे बरोबर आहे, पण का नाही आला मग तो, मग त्याला काहीतरी झालेलं असं काहीतरी ते असं हां. मग तो येऊन बोलायचा माझ्याशी, ठीक आहे ना, मग तू येणार आहेस ना शाखेमध्ये, असं इतकी चांगली हे होती ते, म्हणजे शाखेत तसं नावं ठेवण्यात काही हे नाही असं. मला पण तुमच्या तळेगावकरांच्या वाड्यात होते एक असं आठवतंय, सकाळी सडनली आमचं एक तावातावानी यायच्या आणि आज घरात आल्या की पहिल्यांदा निघून शिव्या द्यायच्या आणि प्रेमात ते डिंट लाईक इट. प्रेमात ते म्हणायची की काय तुम्ही सारखं जळफळाट करता, पण ते नेहरूचं मेलं याचं होऊ दे, ते गांधी वनामध्ये त्या बोलायच्या आणि निघून जायच्या. त्या ब्राह्मणांच्या आत्याबाईंचं सांगितलं. आत्याबाई अंबुताई. हा, अंबुताई. तेच नाही, तिला माहित नाही, पण त्या 30व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. हो, किती छान होत्या दिसायला, पान आणि छान. आणि त्या लाल त्यांना हो, बिचाऱ्यांना लाल अलवण आणि केशवपन केलेलं वगैरे. आणि त्याच शेजारी ते बंडोपंत राहायचे ना, ते तुला तबला शिकवायचे. चंदू त्यांचेच कडे. दादा, यशवंत. ते त्यांचा मुलगा. नाही. हां अमृताचा मुलगा तो ना. आणि हो, ते अच्छा. सगळे त्यांच्या माहेरी राहत होते. आणि- माहेरी वाटेल ते लोक राहत होते. ते त्र्यंबकराव एनिबडी ज्याला काही आसरा नाही, भाऊ पण तिकडे आईचाला घेऊन तिकडे, नाही, आईचा जन्म तिथे त्यांचं झाला. काय झालंय, 15-20 भाऊचं काय झालं, आणि त्या बायका स्वयंपाक अजूनही मला त्या हे आठवतात अरे, गोपाल गायन समाजामध्ये काय झालं? भाऊ त्या बंद कर आता. उषा चिपलकटची ही चांगली गाणारी होती. रवी पण करतोय. मी करतो. मी जेव्हा त्या गोपाळ गायन समाजात हातात घेतला ना, त्यावेळेला आम्ही पहिला तो केला आहे त्यांचा म्हणजे काय पावसाळ्यामध्ये येणारा कुठला तो श्रीकृष्ण जयंती. हां, त्यावेळेला ते आलो, त्या उषा चिपलकटीनं बोलवलं होतं. तर त्यांनी विचारलं की तुझं काय, मी त्यांना सांगितलं नाव, ते म्हणाले अरे चंदू, तुला तर मी खांद्यावर खेळवलंय. असं म्हणालीस तू आता एवढा मोठा झाला. कारण त्या यायच्या ना त्या आई, ज्या वेळेला काय झालं की यशवंतराव मराठे हे आंधळे होते. हो. हां, दोन्ही डोळ्याने काही ना काही दिसायचं नाही. तर त्यांना ह्याने आपल्या गोविंदराव देसाईने त्यांना फुकट शिकवलं. आणि त्यावेळेला अंबुताई ज्या होत्या त्यांना माहिती होतं की हे असं असं आहे, म्हणून शेवटी एक आता जरी गोविंदराव देसाई हे असे एवढ्या ह्याचे असेल तरी त्यांनी ते आपल्या मुलांकडे काही लक्ष दिलं नाही. ते भाऊ एकदा गेलो होते, ते काय झालं की ते त्यांना जेवायला मिळतं, ते उगारून आलो होते की काहीतरी पुण्याला करीन म्हणून. तर त्यांना आपले वडीलच काय, आणि ते त्यांना विचारतच नाही तू जेवलास काय एवढ्या पोसून नाही, तर त्यांना 2-2 दिवस जेवायलाच नाही काही. तर यशवंतराव मराठे दिसलं, ते म्हणाले काय तुमचं काय झालं, तुम्ही आता कुठे नाही हो, काय पैसे नाहीत काय नाही, त्या आता कुठे म्हणाला चला माझ्या घरी, असं म्हणून त्यांना घेऊन आले तिथे. त्यांना तिथे अंबुताईनं दिसलं. कारण ही सगळी लोक माधुकरी मागून शिकायची. हो, वामन दादा आणि ते नारायणराव आणि तिकडे वामन नारायण आणि मधू. त्यामुळे तेवढं आम्ही तिघांचं मधुकरी एकत्र करायची आणि बाकी 5-6 लोकांनी खायचे. त्याच्यामध्ये भाऊनं ते देत होतं. मग भाऊ तिथेच राहिले. पण शेवटी व्हॉट हॅपन्ड इज अंबुताई त्यांना हे नाही, ह्याला त्यांचं कसं होतं, जसं ती एक हिंदी पिक्चर जसा होता की नवऱ्याला हे नाही, आईला मुलगा नाही, मुलाला आई नाही, अशी ती तिची 4-5 लोक जशी असतं तसं ते झालेलं होतं. तर ते त्यांनी काय केलं की मग ते ह्यालाच आपला मुला आणि भाऊनी तेव्हा यांना आपलं आई समजलं, असं ते झालं ते सुरू. मग ते तिथेच राहायचे. मी जेव्हा झालो त्यावेळेला त्यांची आई हे त्यांच्याकडेच राहिली होती. हां, त्यांच्याकडे. त्यामुळे मी तिथेच राहत होतो. अंबुताईनेच केलं सगळं. त्यामुळे माझं जे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या मुली येत होत्या शिकायला, त्यांना हे एक त्यांच्या ह्याच्यातलंच वाटले, आपल्या गुरुच्या ह्याच्यातलेच ते वाटले. त्यामुळे त्या माझ्याशी खेळत असत असं मला वाटतंय. आईने सांगितलं की चंदू जेव्हा रंगायला लागला तेव्हा आप्पा
वामन दादा आणि नारायण काकांचा खेळ असायचा की ती चिमणी घ्यायची, तेव्हा लाईट नव्हतेच, ती चिमणी घ्यायची हातात आणि अशी पुढे पुढे न्यायची की चंदू रांगत रांगत त्या चिमणीच्या मागे यायचा. आणि मग परत ती चिमणी इकडे द्यायची, मग परत चंदू रांगत रांगत तिकडे जायचा. आईने सांगितलं. पण हे नानांनी मला गोष्ट सांगितली की जितेंद्र अभिषेकी हे शेजारी माधुकरी मागायला यायचे. जितेंद्र अभिषेकीला मी बघितलेलं आहे. म्हणजे तो ज्यावेळेला तिथे यायचा त्यावेळेला म्हणजे तो ह्याच्यामध्ये रेडिओवरती जस्ट गायला लागलेला होता. आणि त्याचे शिक्षण पहिलं बेसिक शिक्षण हे गोपाळ गायन समाजात झालं होतं. नंतर तो त्यांनी दुसरीकडे गेला असेल, पण त्यावेळेस पण प्रत्येक जण एक गोष्ट मुळात जितेंद्र अभिषेकीला पुण्याला आल्यानंतर म्हणजे आता जसं मी आहे चहा. भाऊ आले होते तसे ते काही येणार पुण्यात आपली सोय होईल, जसं लोकं मुंबईला सोय होईल काय फुटपाथवर राहू कुठं राहू, तसा तो पुण्यात आला. आणि त्याला कोणीतरी सांगितलं होतं की टिळक महाराष्ट्र विद्यापीठात जर तुम्ही संस्कृत शिकलात तर राहायची आणि जेवायची सोय फुकट होते. त्यामुळे तो टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राहत होता. आणि मग काय करायचं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा परवाही मी वाचलंय आणि परवा रविवार सकाळी काकांनी तुला पाठवलं होतं की जितेंद्र अभिषेकी हा दीनानाथ मंगेशकरांचा सर्वात लहान सावत्र भाऊ आहे. ओ म्हणजे मंगेशीचे ते पुजारी होते मुख्य, त्यांच्या देवदासी ज्या सोडलेल्या होत्या त्यापैकी एका देवदासीपासून झालेला मोठा मुलगा म्हणजे दीनानाथ, त्यांच्या तरुण वयात. आणि सर्वात उतार वयात झालेला मुलगा म्हणजे हा जितेंद्र अभिषेक. पण हा सख्या बायकोपासून झालेला आणि तो देवदासीपासून झालेला, म्हणून त्याने आपलं नाव लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून मंगेशकर केलं. कित्येक दिवस यांचं आडनाव अभिषेकींचं आडनाव नवाथे होतं, तो कित्येक दिवस नवाथे आडनाव लावत असे आणि नंतर त्यांनी नवाथेचं मंगेशकर केलं. आलं का लक्षात? त्यामुळे जेव्हा दीनानाथ मंगेशकर वारले पुण्यात ओंकारेश्वराजवळ, त्यांना हातगाड्यावरून नेण्यात आलं. रविवार सगळ्यांमध्ये सगळं आले, मी वाचते की नाही मला माहिती नाही. बरोबर आहे, हल्लीकर नवाथे आणि मग मंगेशकर, बरोबर आहे, तू अगदी बरोबर आहे. तर त्यावेळी त्याला नेल्यानंतर ओंकारेश्वरावर नेलं त्याला ब्राह्मण असल्यामुळे. आणि ओंकारेश्वरला तो जो पुजारी होता त्याने विचारलं की देशस्थ की कोकणस्थ, तर त्याने सांगितलं कराडे. मग ते म्हणाले जन्मदाखला असल्याशिवाय आम्ही हे करत नाही, अंत्यविधी करत नाही. आता ते म्हणल्यावर गोव्यात जन्माला आलेल्या माणसाचा मी जन्माला तुम्हाला कुठंच नाही. ते म्हणजे मी करणार नाही, भटजीने नकार दिला. मग त्यांना दुसरीकडे जावं लागलं आणि अंत्यविधीला फक्त 6 माणसं उपस्थित होती दीनानाथ मंगेशकरांच्या. इतके त्यांचे शेवटी हाल झालेले होते. आणि हा 5 वर्षाचा होता, हा कोण हृदयनाथ, त्यांनी त्यांचे अंत्यविधी केले, कारण मुलाच्याकडून अंत्यविधी करायचे ना. आणि पोलिओ झालेला, त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. त्यामुळे कडेवर त्यांचा जो कोण एकनिष्ठ सेवक होता तो त्याला घेऊन सगळीकडे हिंडत होता, कडेवर घेऊन. रविवार सगळं सगळं आलं. हृदयनाथ मंगेशकर किती लेख घेतोय सगळं आलं. सध्या ते लेख काय लिहित आहे, लता मंगेशकरनी त्याला बालपणीच्या सगळ्या आठवणी सांगितल्या हृदयनाथला, आणि हृदयनाथनी ते आठवण सगळ्या लिहिल्या आहेत. सगळं ते दर रविवार सकाळमध्ये काहीतरी लता मंगेशकरचं काय बरं असा दीनानाथ, आता प्रसिद्ध होईल दीनानाथ, काहीतरी नाव आहे त्याचं त्या सिरीजचं, असा दीनानाथ.